नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम गोष्ट गुगली खमगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. तर आजपासून शेतकऱ्याला सांगतो 18, 19, 20, 21 दरम्यान फक्त 18, 19, 20 ते 24 दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्र व कोकण पट्टी भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणजे तो पाऊस सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच नाशिक यापर्यंत पाऊस 24 तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये 27 तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. पण जे अवकाळी पावसाचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून थांबणार आहे. म्हणजे आज देखील बऱ्याच ठिकाणी थांबणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं. फक्त आता संकट राहणार फक्त सातारा, सांगली, पुणे या भागाकडेच म्हणजे ते पावसाचा अवकाळी पाऊस राहणार आहे, म्हणून कोकण पट्टीमध्ये राहणार, म्हणून या अंदाज लक्षात घ्यायचा. तर शेतकऱ्यासाठी परत एक आनंदाची बातमी. आज आहे 18 मे आणि आता मान्सूनची आता मध्ये चावल लागली. तर शेतकऱ्याला सांगितलं तो 22 मेला अंदमान बेटाव मान्सून एकदा सक्रिय होणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, 22-23 दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ते आपल्या महाराष्ट्राकडे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नाही. बांगलादेशकडे जात असल्यामुळं 27-28 दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो. म्हणजे 27 मे 28 मेच्या दरम्यान पाऊस शकतो. म्हणून ज्यांचा भुईमुग काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपला भुईमुग काढण्याची तयारी ठेवायची. आणि एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये देशाचं बघायचं झालं तर म्हणजे आता 18 मे पासून ते 27 मे पर्यंत जवळपास